स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर। आपण पाहतो आहोत आपल्या सगळ्यांची आवडती मालिका लपंडाव याचा 13 डिसेंबरचा एपिसोड रिव्ह्यू। तर प्रेक्षकांना लपंडाव मध्ये भयानक खतरनाक ट्विस्ट आलाय। आता मनस्विनी चक्क रिव्हॉल्वर घेऊन तिच्या सख्या बहिणीला मारायला जाते। त्याचबरोबर आता गौतमला सुद्धा हिच्यावर खूप दिवसांपासून डाऊट असतो, म्हणून गौतम आज मनस्विनीचा पाठलाग करणार आहे आणि तो मनस्विनीच्या गाडीच्या डिक्कीत बसून जाणार आहे। म्हणजे खरंच खूप भारी आहे आजचा एपिसोड आणि मनस्विनी खरंच तेजस्विनीचा जीव घेते का की तिला फक्त ती घाबरवणार आहे, बघूया आपण आजच्या भागात। आणि गौतमला सत्य काय करणार आहे या मनस्विनीचं ते सुद्धा आपण आजच्या भागातच बघूया। तर प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू होतो त्या कानाने जी काही भन्नाट आयडिया लढवली असते काल, त्यामुळे आता सखीचं डोकं जागेवर आलं असतं आणि तिने आता ठरवलं असतं की परत चाळीत जायचंय आणि या वेळेला मी जिंकूनच दाखवणार असं बरंच काही ती सुनावून आता सरकारला तिथून निघून जाते। तिच्यासमोर आता मनस्विनीचा खरा चेहरा आला असतो। हे सुद्धा फक्त कानामुळे शक्य झालं असतं इथे, पण सखीसाठी तर आता काना विलन झालाय आणि सखीने काय भारी चॅलेंज दिलाय मनस्विनीला। सखी आता मनस्विनीला हे सुद्धा म्हणून जाते की बघाच तुम्ही, या एका महिन्यात जरी या घरातलं कोणी मेलं ना तरी मी या घराचा उंबरठा ओलांडणार नाही। आणि त्यानंतर आता गौतम काकाला खूप आनंद होतो सखीच्या आणि त्यानंतर सखी तिथून निघून जाते आणि काना सुद्धा खूप खुश झाला असतो। त्याचबरोबर आता ही मनस्विनी तोंडावर आपटली असते, त्यामुळे आता परशुराम आणि मीनाक्षी सुद्धा खूप खुश असतात। पण आता मनस्विनी पूर्ण आपला राग कानावर काढते आणि त्याच्यावर आता खूप मोठा बॉम्ब फोडते आणि सखी गेल्या गेल्या ती आता चांगलं आपल्या कानाला सुनावते आणि म्हणते, मूर्ख माणसा, अरे जेवढे पैसे दिले तेवढंच बोलत जा ना, कोणी सांगितलं तुला इतकं बडबड करायला? मी तुला कोणता सल्ला मागितला होता का? युजलेस कोणीकडचा। ते सगळं नीट चाललं होतं, पण तुझ्या या फालतू बडबडीमुळे ती सखी परत चालली गेली। आता बिचारा काना काही बोलायला जातो तर मनस्विनी त्याला बोलू सुद्धा देत नाही आणि म्हणतो, शट अप, आता तुझं तोंड बंद ठेवायचं आणि जे काही केलं ना तू आता ते जाऊन सावर। आणि असं म्हणून आता मनस्विनी कानाला हाकलते आणि त्याला सांगते की आता तू जा सखीच्या मागे आणि सगळं काही ठीक करण्याचा प्रयत्न कर। तर काना तसंच करतो, पण आता कानाच्या मनासारखं झालं असतं आणि ही आता मनस्विनी खूप तापलेली असते, खूप भडकलेली असते। तितक्यात काय होतं प्रेक्षकांना, आता काना सुद्धा निघून गेला असतो सखीच्या मागावर, तर या मनस्विनीला आता कॉल येतो आणि परशुराम आणि मीनाक्षी त्याचबरोबर गौतम सुद्धा आता हे ऐकत असतो जी मनस्विनी फोनवर बोलते ते सगळं। तर अचानक एवढी भडकलेली मनस्विनी एकदम शांत होऊन जाते आणि कॉलवर म्हणते, आलेच मी, आणि पटकनच तिथून निघून जाते। तर हे बघून आता गौतमला डाऊट येतो आणि गौतम आता दारातच उभा असतो आणि तो मनात विचार करू लागतो की हा ज्वालामुखी एवढा लवकर शांत झाला? खरंच का? म्हणजे एवढी चिडलेली ही वहिनी एका फोनवर शांत कशी काय झाली? नाही, कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय, बघायलाच पाहिजे, असं म्हणत आता गौतम या मनस्विनीचा चक्क पाठलाग करतो आणि तिच्या कारच्या डिक्कीत जाऊन बसतो। तिकडे काय होतं प्रेक्षकांनो, सीन शिफ्ट होतं आणि आपल्याला चाळीतला सीन दाखवला जातो, ज्यामध्ये आता सगळेजण टेन्शन मध्ये असतात आणि आता दाभाडे मावशी सुद्धा दुकानातून परत आलेले आहे आणि सगळेजण आता डिस्कस करत असतात की सखी कुठे गेली आहे। इथे आता किरण आणि सखीची मैत्रीण जान्हवी सुद्धा असते। तर चाळीतल्या दोन बायका म्हणतात, ओ दाभाडे मावशी, ती सांगून सुद्धा नाही गेली कुठे गेली। तर दाभाडे मावशी म्हणतात, हो ना, कुठे गेली असेल ही पोर। आणि सगळेजण आता टेन्शन मध्ये असतात आणि बाहेरच सखीची वाट बघत असतात। तितक्यात आता सखी एका ऑटोतून येते, तिची मोठीशी ट्रॉली बॅग घेऊन परत चाळीत राहण्यासाठी। तर आता सगळे चाळकऱ्यांना बघून सखीला खूप आनंद होत असतो, सखी सुद्धा आता आनंदी होते। तर बघा प्रेक्षकांनो, इथे काय होतं, आता 50 रुपये झाले असते सखीचे परत येण्यासाठी, तर ती ऑटो रिक्षावाल्याला विचारते, पण तिच्याकडे 10 रुपये असतात। तर आता हे किरणला दिसतं आणि बिचारा किरण येऊन लगेच ते पैसे देतो। सखी तर डिनाय करते, नाही नको असं म्हणते, पण तिच्याकडे पैसे नसल्यामुळे आता किरण तिचं जे बिल असतं, जे भाडं असतं ऑटो रिक्षाचं, आता तो पूर्ण पे करून देतो आणि सखीचे बॅग सुद्धा बाहेर काढतो ऑटो रिक्षाच्या। म्हणजे आपल्याला इथे लक्षात येते की सखीजवळचे पैसे सुद्धा संपलेत, तर ती आता महिना कसा काढेल हे बघणं एक्साइटिंग असणार आहे। तर इथे काय होतं, आता सखी आल्यावर दाभाडे मावशींना खूप आनंद होतो आणि दाभाडे मावशी आधी सखीला तर विचारतात, काय झालं ग सखी, बॅग घेऊन कुठे गेली होतीस? घर सोडून गेली होतीस का ग? तर त्यावर आता सखी म्हणते, दाभाडे मावशी, मी खोटं नाही बोलणार, मी खरंच हे घर सोडून गेले होते परत बंगल्यावर। पण मावशी, मी आता आली आहे इथे परत, तो बंगला सोडून दिलाय मी, त्या चाळीला समजून घ्यायला, इकडच्या माणसांशी जुळून घ्यायला मी परत आली आहे मावशी। आणि प्रेक्षकांना बघत राहता सखीच्या तोंडून एकदम निघून जातं आणि तिथे काना येतो आणि सावरतो, म्हणजे काय निघतं ते बघा। तर आता सखी म्हणते दाभाडे मावशींना की मावशी, मला माझ्या बाबांनी सांगितलं होतं की लाईफ मध्ये ना कधीच कोणतीच परिस्थिती एकसारखी नसते, हे मला आठवलंय आणि आता मी ठरवलंय, माझ्यासमोर कुठलीही कंडिशन आली तरी आता हारायचं नाही आणि मी हे चॅलेंज आता पूर्ण करूनच दाखवणार। तर आता सगळ्यांना प्रश्न पडतो की कुठलं चॅलेंज? आणि दाभाडे मावशी तसं विचारतात सुद्धा त्या सखीला की काय ग सखी, कुठलं चॅलेंज? तर सखी थोडी घाबरून जाते आणि तिला काही सुचत नाही काय सांगू म्हणून। तर इथे प्रेक्षकांना सीन शिफ्ट होतो आणि आता मनस्विनी कारमध्ये बसायला जाते आणि गौतम तिचा पाठलाग करतो आणि गाडीमध्ये बसून आता ही मनस्विनी आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करत असते। तितक्या वेळात आता गौतम चक्क मनस्विनीच्या गाडीची मागची डिक्की उघडतो आणि त्यात लपून बसतो
हे सगळं सत्य शोधून काढण्यासाठी की ही मनस्विनी कुठे जाते आणि कोणाला भेटते. खतरनाक डोकं लावलंय गौतमनी. पण बघूया प्रेक्षकांना पुढे काय होतं. खरंच गौतमला आता इथे मनस्विनीचं सत्य कळतं का? तर इथे काय होतं, तर मनस्विनी निघून जाते आणि त्या गाडीच्या डिक्कीत आता गौतम असतो तिचा पाठलाग करत. आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि दाभाडे मावशी परत विचारतात सखीला, सांग ना सखी, तू काय बोलत होतीस, कोणतं चॅलेंज? इतक्यात आता तिथे कान्हाची एंट्री होते आणि कान्हा म्हणतो दाभाडे मावशींना, अगं मला दिलाय चॅलेंज. आता कोणालाच काही समजत नसतं, त्यामुळे आता कान्हा दाभाडे मावशीच्या समोरून उभा राहतो आणि म्हणतो तिच्या नवऱ्याला दिलेलं चॅलेंज काय ना दाभाडे मावशी. आता इतके दिवस कोणी नव्हतं ना सखी मॅडमला भांडायला, हक्काचं कोणी असं, आता आहे नवरा, दिलं मग चॅलेंज. आणि त्यानंतर कान्हा आता सखीकडे बघतो आणि म्हणतो, हो की नाही बेबी सरकार? तर सखी आता चिडतच कान्हाकडे बघते आणि दाभाडे मावशी म्हणतात, अच्छा असं आहे का? आणि बघा प्रेक्षकांना, आता दाभाडे मावशी म्हणतात, अच्छा म्हणजे तुमच्या दोघांच्या संसारात आता उंदरा मांजरांचा खेळ सुरू झालाय. आता म्हणायचं तुम्हा दोघा नवरा बायको, तर आम्ही तरी काय बोलणार? आणि बघा प्रेक्षकांना, आता इथे थोडी मजा येणार आहे तुम्हाला. तर एक बाई सुद्धा तिथली म्हणते आता दाभाडे मावशींबरोबर, बरोबर आहे, आता तुमच्या नवऱ्या बायकोतलं पर्सनल मध्ये आम्ही काय बोलणार? तितक्यात आता सखीला असं वाटतं की पटकन इथून निघून जावं, म्हणून ती पटकन बॅगवर आपले हात ठेवते. तर कान्हा आता सखीला ती बॅग घेऊ देत नाही. हे सखी इकडून बॅग ओढते आणि कान्हा तिकडून बॅग ओढते आणि दोघी एकमेकांकडे असे एकदम ॲटिट्यूडने बघत असतात आणि चाळीतले सगळेजण हे बघून हसत असतात. या दोघांची मजा बघत असतात. तर शेवटी सखी काय करते, आता कान्हाच्या अंगावरती ट्रॉली बॅग अशी लोटून देते आणि सोडून देते ती ट्रॉली बॅग झटक्याने आणि तिथून चिडत असते, तिथून निघून जाते. आता सखी निघून गेल्यावर किरण म्हणतो कान्हाला, जा बाबा, बायको चिडून गेलीये, आता कान्हा तुला सगळं सांभाळावं लागणार आहे, तिचे राग, वहिनीचे नखरे, सध्या ना वहिनीची बॅग सुद्धा. तर कान्हा म्हणतो हो ठीक आहे. आणि बघा प्रेक्षकांना, कान्हा काय करतो, कान्हा सगळ्यांसमोर आता सखीची ट्रॉली बॅग आपल्या डोक्यावर ठेवतो आणि तो सगळ्यांना म्हणतो, आधी तर काय मी ड्रायव्हर होतो, आता हमाल झालोय, लग्न केल्यानं मी चॅलेंज घेतलंय, मग आता निभायला तर हवंच ना, आलो मी, असं म्हणत आता कान्हा सुद्धा सखीच्या मागोमाग जातो आणि सगळेजण आता हसू लागतात चाळीतले. म्हणजे खरंच कान्हा इतका श्रीमंत, इतका अब्जपती असून सखीचे सगळे हट्ट पुरवतो आणि चाळीत राहतो, हे नवलच. आणि तुम्हाला आता या लपंडामध्ये कोणाचं कॅरेक्टर जास्त आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. सखी, कान्हा, मनस्विनी, दाभाडे मावशी, कोणाचं? मला ऐकायला नक्की आवडेल. तर प्रेक्षकांना बघत राहता इथे काय होतं, खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. आता अचानक गौतमच्या गाडीत बसला असतो, ती जी कार असते ती आता थांबली असते आणि त्या कारमधून मनस्विनी नाही तर एक ड्रायव्हर बाहेर निघतो आणि गौतम त्या डिक्कीतून आता बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आणि मनात म्हणतो की फायनली आता तरी मला समजेल की वहिनी नक्की बाहेर कुठे जाते. आणि गौतम आता गाडीच्या बाहेर निघतो तर त्याला आता इकडे तिकडे तो इकडे बघू लागतो सगळीकडे, पण त्याला तिथे मनस्विनी दिसतच नाही. मनस्विनी अचानक गायब झाली असते. कारमध्ये सुद्धा बघतो गौतम तर तिथे कोणीच नसतं आणि गौतम आता वाट बघत असतो. तितके तिथे मनस्विनीचा ड्रायव्हर येतो आणि तो विचारतो गौतमला बघून की गौतम सर, तुम्ही इथे काय करताय? तर गौतम विचारतो, आधी तू सांग, तू एकटा काय करतोयस इथे? तर हा ड्रायव्हर म्हणतो, अरे गौतम सर, मी गाडी पेट्रोल पंपवर घेऊन जाणार होतो पण इथे ऍक्च्युली वॉशरूम साठी थांबलो मी. तर आता गौतम विचारतो, अरे पण गाडी तर वहिनी चालवत होते ना, मग तू काय करतो इथे? कुठे गेली वहिनी? मध्येच कुठे उतरली का? तर आता हा ड्रायव्हर सांगू लागतो की नाही गाडीत, या गाडीत तर मॅडमच बसल्या होत्या. पण गौतम विचारतो, पण काय? तर प्रेक्षकांना इथे आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं की जेव्हा ही जी मनस्विनी असते ही बंगल्यावरून निघाली असते आणि त्या गाडीत जेव्हा गौतम बसला असतो तेव्हाच हाच ड्रायव्हर सेम मनस्विनी समोर येतो आणि तिला सांगतो की मॅडम, या गाडीत तर पेट्रोलच नाहीये. तर त्यानंतर आता ही जी मनस्विनी असते ही चिडते या ड्रायव्हरवर. ते म्हणते, काय रे, तुला पेट्रोल भरून नाही ठेवता येत का? आणि इमर्जन्सी असेल तर काय करेल माणूस? आणि मनस्विनी आता त्या गाडीतून उतरून दुसऱ्या गाडीत जाते. आणि प्रेक्षकांना तर इथे आपल्याला समजतं की ते घोळ झालाय. मनस्विनी दुसरीच कुठली तरी गाडी घेऊन निघाली असते आणि गौतम त्या ड्रायव्हरच्या गाडीच्या डिक्कीत बसला असतो. त्या गाडीने आधी मनस्विनी जाणार असते आणि मनस्विनी तिच्या जागी निघाली असते तिच्या बहिणीला भेटायला. तिथे त्या काल कोठडीत तिने डांबून ठेवलंय तिच्या सख्या बहिणीला आणि हा ड्रायव्हर निघाला असतो पेट्रोल भरायला. तर त्याच गाडीत आता गौतम असतो आणि त्यानंतर आता ड्रायव्हर हे सगळं गौतमला सांगतो आणि गौतमच्या लक्षात येतं आणि गौतम मनात आता स्वतःला म्हणतो, अरे यार, म्हणजे मी या ड्रायव्हरच्या गाडीत बसलो होतो आणि वहिनी कुठली तरी दुसरीच गाडी घेऊन गेली. तर प्रेक्षकांनो, ते आता एक मोठं सत्य येण्यापासून थांबलंय. पण ठीक आहे, एवढ्या लवकर कसं काय ते सगळं रिव्हील करणार आहे, थोडा वेळ लागेल. तर तिथे काय होतं, आता आपल्याला दाखवलंच होतं की मनस्विनी तिथे आली आहे जिथे तिने तिच्या बहिणीला डांबून ठेवलंय आणि ती खूप रागात असते. तिने चक्क आपल्या बंदूक आपल्या सोबत आणली असते. ती खूप रागातच आता गाडीतून उतरून त्या काल कोठडीच्या दरवाजापर्यंत त्या खोलीत चालत जाते. खूपच अशी सुनसान जागा असते ती आणि आजूबाजूला तिथे कोणीच नसतं. अशा जागी तिने तिच्या बहिणीला डांबून ठेवलं असतं. इकडे काय होतं, आता प्रेक्षकांना मजा येणार आहे. आपल्याला आता छानपैकी कान्हा आणि सखीचे सीन्स दाखवल्या जातात, एकदम जसं आता दाभाडे मावशी म्हटल्या उंदरा मांजरांचं यांचं नातं आपल्या भाषेत टॉम अँड जेरीचं. तर बघत राहा प्रेक्षकांना. आता कान्हा काय करतो, आता कान्हा तसंच जसं खाली
आणि सखीची बॅग डोक्यावर ठेवली असते त्याच सेम पोझिशन मध्ये तशाच अवस्थेत आता कान्हा सखी समोर येतो आणि म्हणतो बघा आणली तुमची बॅग. तर सखी आता इथे सुद्धा कान्हाला ऍटिट्यूड दाखवते आणि म्हणते माझी बॅग उचलायची गरज नाही आहे, आय एम कॅपेबल, ठेवते बॅग खाली. तर कान्हा आता सखीची गंमत घेतो आणि म्हणतो बाय द वे मी तुमची बॅग इथे आणली आहे ना मॅडम, त्याचे 20 रुपये झालेत. आणि बघा आता सखी अशी रागातच कान्हाकडे बघते आणि कान्हा म्हणतो अरे बापरे मी तर विसरलोच की तुमच्याकडे पैसेच नाही आहे ते, सॉरी. तर आता सखी चिडते आणि कान्हाला म्हणते हो नाही आहेत माझ्याकडे पैसे, पण तुझ्याकडे तर खूप पैसे असतील ना, नाही म्हणजे सरकारची नोकरी करतोस ना तू, नोकरी काय गुलामीच आहे म्हणा ती. कान्हा तुला तर भरपूर पैसे मिळत असतील ना, मग आता लग्न करून संसार सुरू केलायस तर किमान त्या पैशांनी घरातला तर सामान भरशील का. तर कान्हा म्हणतो म्हणजे हे काय विचारायचं झालं का, कान्हाच्या घरात सगळं सामान भरलेलं असतं. तर सखी म्हणते चूक, तुझ्या घरातले सगळे डब्बे रिकामे, अगदी तुझ्या मनासारखे, मोकळे रिकामे आणि कोरडे ड्राय. तर कान्हा सखीला म्हणतो हो का, बहुतेक लक्षात राहिलं नसेल माझ्या. तर सखी म्हणते मग मी काय करू, मला भूक लागली आहे. सखी आता चिडली असते कानावर आणि ती कानाला म्हणते या घरात काहीच नाहीये, सगळे डब्बे जे आहेत ना ते रिकामे आहे आणि पाण्याचा तर एक थेंबही नाहीये. तर कान्हा म्हणतो असं कसं काय, कालपर्यंत तर सगळे डबे भरून होते ना. आणि बघा प्रेक्षकांना इथे कान्हा काय करतो, सखी आता खुर्चीवर बसली असते आणि तिचं लक्ष नसतं. तर कान्हा पटकन आपल्या खिशातून तेलचं एक पॉकेट काढतो जे कागदामध्ये बांधलेलं असतं आणि पटकन ते डब्यात भरतो सखीच्या न कळत. आणि तो सखीशी बोलत राहतो म्हणजे सखीला डाऊट नाही आला पाहिजे म्हणून. आणि कान्हा म्हणतो सखीला बघा ना यात तर लेमन भेड आहे, तुम्ही बघितलं कसं नाही. आणि प्रेक्षकांना ती भेड आताच कान्हाने आपल्या खिशातून काढून त्या डब्यात भरलेलं असतं. आणि कान्हा आता सखीच्या समोर येतो ती भेड घेऊन आणि म्हणतो काय बेबी सरकार काय चाललंय तुमचं, बघा हा डबा. म्हणजे मान्य आहे तुमच्या हाताला लागलं असेल, हात असं डोळ्यासमोर आला म्हणून तुम्हाला दिसलं नसेल, पण एवढं कमाल आहे तुमची. तर सखी म्हणते इम्पॉसिबल, मी सगळं चेक केलंय, या डब्यात काहीच नव्हतं. तर कान्हा म्हणतो ठीक आहे स्वतःच्या डोळ्याने बघा मग. आणि आता सखी बघते तर सखीला आश्चर्यच वाटतं की त्यामध्ये तर चक्क भेड असते. आणि कान्हा आता बडायका मारतो मग कान्हाच्या घरात तर सगळं भरलेलं असतं. आणि असंच बोलता बोलता आता कान्हा आपल्या खिशातली बॉटल काढतो, ती पाण्याने भरली असते आणि पटकन तिथे ठेवलेल्या गडव्यामध्ये टाकतो. आणि कान्हा पटकन आता ते घेऊन येतोच आणि म्हणतो हे बघा पाणी सुद्धा आहे, कसं बघितलं नाही तुम्ही. आता सखी सुद्धा थोडी कन्फ्युज होते हे बघून आणि म्हणते मग मला मगाशी का नाही दिसलं. तर कान्हा म्हणतो भास, जेव्हा माणसाला भूक लागली असते तेव्हा माणसाला ना भास होतात आणि चिडचिड होते, कदाचित तुम्हाला रागाच्या भरात दिसलंच नसेल. तर आता सखी म्हणते कान्हाला नाही नाही शक्यच नाही आहे, मी सगळे डबे चेक केले होते इथले. आणि आता सखी म्हणते कान्हाला एक मिनिट, हे तू तर नाही ठेवलंयस ना इथे आता. तर कान्हा आता गप्प बसतो. तर सखी म्हणते नाही 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 नाही, तू कसा ठेवशील, तू तर सरकारचा माणूस आहे, तू माझी मदत नाही करशील, तू मला त्रास देशील हो ना. तर कान्हा आता समजून सांगतो सखीला आणि म्हणतो ओ बेबी सरकार असं नाहीये, मला काळजी वाटते हो तुमची. तर आता सखी परत चिडते कान्हावर आणि म्हणते हो का, ऐकलंय मी मगाशी माझ्या पाठीमागे तू काय काय बोलत होतास ते, त्या सरकार समोर सगळं ऐकलंय मी. तर कान्हा म्हणतो अरे बापरे सगळं ऐकलं का तुम्ही, पण ऍक्च्युली ते मी बोललो कारण. तर सखी म्हणते काय कारण. तर कान्हा आता गप्प असतो. तर सखी म्हणते बोल ना. तर आता कान्हा म्हणतो जाऊ द्या काय बोलायचं आता, काही काही गोष्टी आपण आत्ता करतो ना त्याचे परिणाम आपल्याला भविष्यात कळतात, दूर की सोच म्हणतात ना, हे तेच आहे. तुम्हाला कळेलच एक दिवस की कान्हा जे काही करत होता ते आपल्या भल्यासाठीच. पण जाऊ द्या सोडा, तुम्ही इथे आल्यात ना मला खूप बरं वाटलं, शेवटी जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तर सखी आता अशी रागातच कानाकडे बघते आणि कान्हा म्हणतो असं रागाने बघून काही होणार नाहीये, पोट नाही भरत हा त्याने. आणि त्यानंतर आता कान्हा आपल्या जवळचा डबा सखीला ऑफर करतो आणि म्हणतो हे घ्या खाऊन घ्या. तर सखी आता नाटकं करते आधी तर आणि म्हणते नकोय मला, तुझ्याकडून तर मला काहीच नकोय. तर कान्हा सुद्धा म्हणतो ठीक आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच करावं. आणि कान्हा बघा इथे काय करतो, चेअर घेतो एक आणि मुद्दाम सखी समोर बसतो आणि तिच्या समोर भेड खाऊ लागतो आणि म्हणतो मी तर भेड खाणार आहे. आणि भेड खात खात आता तो सखीला चिडवतो आणि म्हणतो हा काय सुंदर भेड आहे. तर सखी कानाकडे बघत असते आणि सखीच्या तोंडाला आता पाणी सुटतं आणि तिला सुद्धा खावशी वाटते ती भेड, कारण तिला ऑलरेडीच खूप भूक लागली असते. तर आता सखी काय करते, कान्हाच्या हातचा तो पूर्ण डबाच हिसकवून घेते. तर त्यानंतर कान्हा म्हणतो अरे हे का करताय तुम्ही तर माझ्याकडचं काही खाणार नव्हतं ना. तर सखी म्हणते हा मग हिशोब लिहून ठेव, देणार मी तुला नंतर, देईन तुझं परत. आणि त्यानंतर आता सखी पटापट अशी भेड खाऊ लागते कारण तिला ऑलरेडी खूप भूक लागली असते. आणि कान्हा आता सखीकडे बघतो, खूप प्रेमाने आणि हसतच खूप खुश असतो तो. तितकेच आता सखीला ठसका सुद्धा लागतो कारण ती खूप पटापट खात असते. तर कान्हा आता पाणी सुद्धा देतो सखीला. तर सखीच्या एका हाताला प्लास्टर असतं आणि सखी एका हाताने खात असते, त्यामुळे आता सखी कानाकडे बघते. तर कान्हा म्हणतो मी तुम्हाला पाजू का. तर आता सखी म्हणते नको. आणि सखी आता स्वतःच तो गडवा आपल्या हाती घेते आणि पाणी पिऊन घेते. आणि इथे आता सखीला डकार सुद्धा येते, तिला आता कानासमोर थोडं ऑकवर्ड होतं. तर असो बघूया आता इथे काय होतं. सीन शिफ्ट होतो आणि मनस्विनी आता एकदम तेजस्विनीच्या समोरून उभी असते आणि आता मनस्विनीचे गुंड आता मनस्विनीला सांगत असतात की सरकार या बाई समोर मी सखीबद्दल वाईट बोललो म्हणून इने माझ्या हातावर सुरा चालवला
आणि आपल्याला तो सुरा दाखवला जातो आणि त्या माणसाच्या हाताला रक्त लागलेलं असतं. तो मनस्विनीचा गुंड असतो. तर हे बघून आता मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, सुंब जडाला पण बीळ नाही जडाला. हे तुझ्या मुलीला बोलले त्याचा तुला इतका त्रास झाला होता का ग, इतका राग आला का तुला? आणि आता मनस्विनी तिच्या गुंडांना तेजस्विनीला सोडायला सांगते. आणि मनस्विनी आता तेजस्विनीला बोलते की मग तुझी मुलगी मला इतका त्रास देते त्याचं मी काय करायचं? वसुली तर केलीच पाहिजे ना ताई. तर आता तेजस्विनी घाबरतच म्हणते की मला माहितीये मनस्विनी की तू माझं काहीच करू शकत नाहीस. तर आता मनस्विनी हसते आणि म्हणते, सरकारला चॅलेंज देतीये, आवडलं आपल्याला, मग दाखवतेच आता तुला की सरकार काय बिघडवू शकते ते. आणि मनस्विनी आपल्या जवळची रिव्हॉल्वर काढते आणि एकदम तेजस्विनीच्या डोक्यावर ठेवते. रिव्हॉल्वर बघून आता तेजस्विनी थोडी घाबरू लागते. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इथे संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की मनस्विनी ती गोळी चालवते सुद्धा तेजस्विनीवर. तर बघूया प्रेक्षकांनो, ती गोळी आता खरंच मनस्विनीने तेजस्विनीला खरंच मारली आहे, ते भिंतीवर तिने फायर केली आहे. काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि उद्या आपण हे सुद्धा बघणार आहोत की सखी आणि कान्हा कुठेतरी फिरायला जातात. आणि तेच आपल्याला जे काल दाखवलं होतं की लग्नानंतर होईलच प्रेम असं त्या ऑटोवर मागे लिहिलेलं असतं. म्हणजे आपल्याला एक हिंट दिली आहे त्यांनी की काहीतरी आता चेंज होणार आहे, काहीतरी नवीन होणार आहे. तर बघूया प्रेक्षकांना, सिरियलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. एपिसोड पूर्ण शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.